खड्ड्यांच्या परिस्थितीमुळे नाशिक शहर पुन्हा एकदा चर्चेत आलंय। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि आता मनपा प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय। खड्डे बुजवण्याचं काम पालिका प्रशासनाने हाती घेतलंय। इतकंच नाही तर महापौर उपमहापौर स्वतः प्रत्येक प्रभागातील खड्डे बुजवण्याच्या वेळी स्वतः हजर राहतात। आतापर्यंत 4 दिवसात 2568 खड्डे बुजवल्याचा दावा देखील मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलाय। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। रस्त्यावरील खड्ड्यांवर पालिका प्रशासनाची मलमपट्टी। महापौरांच्या उपस्थितीत खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम। पालिकेनं बुजवलेले खड्डे 2 दिवसातच उखडले। हा आहे नाशिकच्या मखमलाबाद इथला परिसर। रविवारी मनपा आयुक्त आणि नाशिक महापालिकेचे शहर अभियंता आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता। रस्ते बुजवण्याचे सगळं साहित्य वापरून हा रस्ता व्यवस्थित करण्यात आला। मात्र अवघ्या 2च दिवसात या रस्त्याची परिस्थिती पुन्हा जैसे थे। यामुळे महापालिका प्रशासन नेमकं कुठल्या पद्धतीचं मटेरियल वापरून खड्डे बुजवतंय हा प्रश्न उपस्थित आहे। हा रस्ता पुन्हा उखडल्यानं दुरुस्तीच्या कामाच्या दर्जावर सवाल निर्माण होतोय, तर दुसरीकडे मात्र नाशिक मनपावर जोरदार टीका होत असताना महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे हे मात्र प्रत्येक प्रभागात जाऊन खड्डे बुजवण्यावर भर देत आहेत। स्वतः उभं राहून रस्त्यांवरील खड्डे व्यवस्थित भरले जात आहेत का याची पाहणी करतायत। लवकरच नाशिक शहर खड्डेमुक्त करू असा आशावाद देखील महापौर हिमगौरी आडके यांनी बोलून दाखवलाय। युद्ध पातळीवरती प्रत्येक विभाग, आपले 6 विभाग आहे नाशिक महानगरपालिकेमधले, आणि ह्या प्रत्येक विभागामध्ये युद्ध पातळीवरती आम्ही यंत्रणा कार्यरत केलेली आहे। हा सगळ्यात रहदारीचा रस्ता आहे आणि अनेक खड्डे आपण पाहता आहे की दिवसभरात इथे होतात, आणि म्हणून स्वतः आम्ही याची पाहणी अंबड आणि सातपूर MIDC याची देखील पाहणी झाली। गेले 2 दिवस स्वतः मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये उपस्थित आहेत। अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत। त्यांनी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश दिले। कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला होता। यामुळे पालिका प्रशासन खडबडून जाग होत कामाला लागले। पाऊस सुरू असल्यानं डांबरामुळे खड्डे बुजवले जात नाही। यामुळे काही ठिकाणी मुरुम टाकला जातोय, मात्र पावसात तो पुन्हा चिखल होतो। यामुळे नागरिकांना देखील त्रास होत असल्याची कबुली उपमहापौरांनी दिली आहे। फारच नागरिकांची मागणी काही ठिकाणी होती, त्या ठिकाणी आपण मुरुमाने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, परंतु अतिवृष्टी असल्या कारणाने त्या मुरुमाचा चिखल व्हायला वेळ लागत नाही आणि त्याचा सुद्धा त्रास त्या ठिकाणी जाणाऱ्या रहदारी करणाऱ्या माणसाला होतो। खडी टाकून सुद्धा खड्डे बुजवले जात नाही। त्याच्याकरता कोल्ड मिक्स जे काही डांबर आहे त्याचा आम्ही ट्रायल 2 दिवसापूर्वी घेतलेली आहे। माननीय गिरीश महाजन सुद्धा त्या ठिकाणी होते, महापौर होत्या। ती ट्रायल घेत असताना ते किती काळ टिकू शकेल हे आपल्याला आता कळेलच। नाशिक मनपा प्रशासनाकडून आतापर्यंत 3 दिवसात 2568 खड्डे बुजवल्याचा दावा करण्यात येतोय, तर येत्या 8 दिवसात संपूर्ण खड्डे बुजवणार असल्याचा दावा महापालिकेचा आहे। मात्र दुसरीकडे मोठ्या गाजावाजा करत मखमलाबाद रोडवरील खड्डे बुजवल्याचा दावा हा केल्यानंतर अवघ्या 2च दिवसात रस्ता पुन्हा उखडल्यानं दुरुस्तीच्या कामाचा निकृष्ट दर्जा उघड झालाय। आता या प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कारवाई होणार का आणि नागरिकांना टिकाऊ रस्ता कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।